त्याचबरोबर त्याच तोडीची म्हणजे महाराजांची तलवार जर आपण पाहिली जगदंबाजी लंडनला जर ती तलवार पाहिली आपण तिच्यावरची रत्न वगैरे पाहिली तर त्याच तोडीची तशाच घाटनावळीची तलवार आहे यशवंतराव होळकरांची. मग त्यामध्ये पण बघतो की आता परशुराम हे पहिलं तशा अवतारातलं असं त्याच्याकडे शस्त्र. आजकाल शस्त्रांचा दुरुपयोग होतोय म्हणजे याबद्दल काय वाटतं? म्हणजे काय काय पोरं आपण व्हिडिओ बघतो रील्स किंवा इतर गोष्टींवर ते तलवारीने केक वगैरे कापतात, तर त्याबद्दल काय सांगशील? परंतु महाराजांना हे माहित होतं की आपल्या भागामध्ये बंदुकीचा काही एवढा यूज नाही किंवा काही गरज नाही, त्यामुळे महाराजांनी बंदुकीचं कधी प्रमोशन केलंच नाही. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांकडे बंदूकखाना. नमस्कार मंडळी, मी सागर जाधव गाजावाजाच्या या खास पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. शस्त्र हा शब्द सुद्धा कानावर पडला की रणवाद्यांचा कर्कश निनाद, घोड्यांच्या टापांमुळे चौदिशांना उधळणारे धुळीचे डोंग, रणवर्धांच्या घोषणा आणि हाडा माणसाचा चिखल हे चित्र आपसुकच डोळ्यांसमोर उभं राहतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद पुराणापासून ते रामायण महाभारतापर्यंत विविध शस्त्रांचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळाले. त्यातच भारताला अनेक महान योद्धांचा वारसा लाभलाय. आता युद्ध आणि योद्धा म्हटले तर शस्त्र आलेच. निसर्ग देवतेने शिकारीसाठी आणि आत्मसंरक्षणासाठी प्राण्यांना शस्त्रांसारखे अवयव दिलेत. माणसाला मात्र असं एकही नैसर्गिक वरदान लाभलं नाही. पण आदिमानवाने तयार केलेल्या हत्यारांची क्रांती आजच्या आधुनिक शस्त्रांपर्यंत पोहोचली. आज आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व उपस्थित आहे ज्यांचा शस्त्रांवर दांडगा अभ्यास आहे. इतकंच काय तर आपल्या पुरातन आणि शिवकाळातील शस्त्रांचा इतिहास जनमानसात रुजवण्याचं काम ते करत आहेत. आपल्यासोबत उपस्थित आहेत मृण्मय अरबुणे, चंद्रहास. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की साधारण मुलं डॉक्टर, इंजिनियर, आर्टिस्ट किंवा आपलं करिअर घडवायला इतर क्षेत्र निवडतात, पण तुम्ही शस्त्र निवडलं ते पण पीएचडी करण्यासाठी. मग याबद्दल काय सांगाल? म्हणजे याचा इतिहास काय नेमका? आता पीएचडी साठी शस्त्र निवडणं किंवा ह्या इतर करिअरपेक्षा वेगळा करिअर ऑप्शन निवडणं असं यात काय नाही. शस्त्र हा विषय मी इतिहास या विषयाच्या अंडर घेतलेला आहे. आता बऱ्याचशा लोकांना वाटतं की बाबा शस्त्र असं काहीतरी वेगळंच घेतले आहे, पण ते तसं नाही. तर ते इतिहास विषयाच्या अंडरच आपण शस्त्र ही कॅटेगरी घेऊन पीएचडी करू शकतो किंवा आपण इतिहासाच्या अंडर कुठलीही गोष्ट घेऊन त्याच्यावर पीएचडी करू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण ती शस्त्र हा विषय घेतलेला. त्यानंतर ज्यावेळी मी 10वीला होतो किंवा आधी जे काय माझं शालेय शिक्षण चालू होतं, घरात त्यांची अशीच अपेक्षा होती की काहीतरी डॉक्टर होईल, इंजिनियर होईल किंवा काहीतरी असं आर्टिस्ट वगैरे. पण तू म्हणलास ते जरा ते तुझ्या मुंबईच्या हिशोबाने झालं नाही का? आमच्याकडे अजून आर्टिस्ट आलेलं नाही. तर ते आर्टिस्ट आहे, डॉक्टर, इंजिनियरला इथले वकील, मास्टर, या 4 गोष्टींवरती फोकस असायचा. मग त्यातल्या त्यात मग कसं तरी पहिलं सुरुवातीला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे, त्यानंतर मग बीए केलं, मग एमए केलं आणि मग एमए करताना, बीए करताना, इतिहासाचा अभ्यास करताना थोडा शस्त्रांकडे विषय माझा स्ट्रॉंग होऊन गेला किंवा त्याची आवड निर्माण व्हायला लागली अभ्यासाच्यासाठी. शस्त्रांची आवड तर पहिल्यापासून होतीच, पण मी इतिहासाचा अभ्यास करताना म्हणजे माझ्या अकॅडमिक करिअरमध्ये किंवा अकॅडमिक माझ्या सगळ्या शिक्षणामध्ये मी सुरुवातीला मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र या विषयांचा अभ्यास करायचा, कारण त्याची थोडी आवड होती. परंतु त्या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांच्या पण हातामध्ये आपल्याला शस्त्र दिसतात किंवा आपल्याला युद्धांमध्ये बघतो आपण किंवा काही इतर ऐतिहासिक संदर्भ असताना आपल्याला युद्धांचे संदर्भ, आपल्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र असतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आणि शस्त्रांची आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीला कसं की बाबा गावाकडं गेलेले सगळं आयुष्य, साध्या वाई सारख्या छोट्या शहरामध्ये, कोकण सारख्या गावामध्ये लहानपण गेलेले, शालेय शिक्षण तिथं झालेलं. त्यामुळं त्या गावांमध्ये आम्ही कुऱ्हाडी बघतोय, नांगर बघतोय, खुरपी बघतोय, त्याचा वापर पण बघतोय. बरं का, नुसतं बघत नाही, त्याचा वापर पण चालू आहे, तो वापर करतोय, बघतोय, सगळंच चाललंय. मग यातून त्या गोष्टीबद्दलचं आकर्षण होतं, परंतु ती इतकी आवड होईल किंवा त्याचा आपण अभ्यास करू शकतो असं कधी वाटत नव्हतं. योगायोगानं 2020च्या शिवजयंतीला कराडच्या इथं एक रेटरे बुद्रुक नावाचं गाव आहे, तिथल्या एका कॉलेजवरती शस्त्र प्रदर्शन भरलं. गिरीश जाधव सर त्यावेळी ते शस्त्र प्रदर्शन लावलं होतं. गिरीश जाधव सर हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ शस्त्रसंग्रहक किंवा शस्त्रांचा अभ्यास करणारा माणूस, ज्येष्ठ आता 1-1.5 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. परंतु त्यांनी त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या सगळ्या तारुण्यामध्ये त्यांनी चांगले जॉब सोडून शस्त्र गोळा करणं, त्याच्याबद्दल जनजागृती करणं, त्यांची प्रदर्शनं भरवणं, त्या शस्त्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, अशी सगळी कामं त्यांनी केली. परंतु जाधव सरांनी माहिती सहित द्यायचा प्रयत्न केला, त्याबद्दल ते व्याख्यानं करायचे, तर त्यांची गाठ पडली. त्यांनी मार्गदर्शन सुरुवातीचं केलं. त्यावेळी काहीच माहित नव्हतं. 2020च्या 19 फेब्रुवारीला काहीही माहित नव्हतं. पाठी कोरी होती माझी शस्त्रांच्या बाबतीत. तिथनं पुढं मग लॉकडाऊन आणि मग
थोडं फिरणं झालं जाधव सरांशी, थोडे संबंध बळकट झाले. त्यानंतर त्यांनी माहिती पुरवली, मी पुस्तकं मिळवली. असं करत 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 आम्ही त्या सगळ्या शस्त्रांमध्ये अभ्यास करत करत आज अशा कंडिशनला आलो की म्हणजे पीएचडी करायची तर आता शस्त्रांमध्येच करायची. मग शस्त्र अभ्यासक होण्याची इच्छा नेमकी कधी निर्माण झाली आणि का निर्माण झाली? आता तुला सांगतो बघ, आता 19 तारखेला आम्ही ज्यावेळी प्रदर्शनाला गेलो तर ते प्रदर्शन आपलं पाहिलं, असं एका 2 वर्गांमध्ये भरवलं होतं. मग आपलं असं लाईनीनं जाऊन सगळ्यांबरोबर पाहिजे, म्हणजे शाळेत त्या कॉलेजमध्ये भरलो रेटरेच्या. तर त्या कॉलेजमध्ये पाहिल्यानंतर सरांना विचारायला गेलो. आता सरांचं वय जास्त, ज्येष्ठ, त्यात अभ्यास वगैरे, आणि थोडे सर रागीत होते किंवा असे शिस्तप्रिय होते. आणि मी गेलो आणि मी जरा बिनकामाचे 2-3 प्रश्न त्यांना विचारले. त्यांनी मला पहिला तडाखाच दिला चांगला की बाबा, आणि त्यांना हे कळल्यानंतर की तू इतिहासात MA करत असून तुला एवढं येत नाही बरं का, आणि मग तू काय करतोय, मग तुझा कसा अभ्यास आहे, असं त्यांनी मला सुरुवातीला सगळं निगेटिव्ह माझं हे केलं. मला त्यांनी रागवले, ओरडले, सगळं ते झालं. मग असं मनात वाटायला लागलं की सर म्हणतात ते बरोबर आहे, बाबा आपण MA चे विद्यार्थी आणि आपल्याला इतकं पण येत नाही का, म्हणजे आपल्याला विचारावं लागते म्हणून. आणि त्या काळात अशी परिस्थिती होती माझी स्वतःची की मी फक्त शालेय पुस्तकं लायब्ररीत जे मिळेल ते, लायब्ररीच्या बाहेरच्या पुस्तकांबद्दल काही माहिती नसायची. आणि लायब्ररीत त्यावेळी शस्त्रांची पुस्तकं नसायची, म्हणजे अजूनही नसतात बरं का. तुम्ही जर चेक केलं तर शस्त्रांबद्दल आपल्या युवकांना आजकाल फार माहिती नाही. नाहीच आहे. माझ्या वेळी तर म्हणजे आम्ही सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना जाधव सरांचं आमचं पहिली भेट झाल्यानंतर मग मी कॉलेजकडून पुस्तकं मागवली कॉलेजच्या लायब्ररीत, आणि मग ते आमच्या लायब्ररीमध्ये आली. त्यानंतर डेक्कन कॉलेजच्या लायब्ररीमध्ये काही 2-3 पुस्तकं GN पंतांची, आणि त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी पुस्तकच पाहायला मिळत नाही. मग जर तुम्हाला पुस्तकच नाहीये किंवा संदर्भच ग्रंथ नाहीये तर तुम्ही मग अभ्यास कसा करायचा? मुळात तुमच्या शिक्षण पद्धतीत शस्त्र नाहीये. त्यानंतर शिक्षण पद्धती तर नसल्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न येत नाही. आपण आता काय करायचं, मग कसं करायचं? मग सरांनी सांगितली काही पुस्तकांची नावं, ती पुस्तकं मागवली. तर ती पुस्तकं महाग, शस्त्रांच्या पुस्तकांचे जर तुम्ही रेट पाहिले, एकतर सगळी शस्त्रांची पुस्तकं बाहेरच्या लोकांनी लिहिली, सगळे इतिहास संशोधक, अगदी सगळे युरोपियन आहेत, काही अमेरिकन आहेत. भारतामध्ये तसे प्रयोग झाले. भारतामध्ये सगळ्यात पहिला 1943 ला बडोदा संस्थांमार्फत प्रोफेसर माणिकरावांनी एक श्री प्रताप शस्त्रागार नावाचं पुस्तक. तर ते श्री प्रताप शस्त्रागार हे बडोद्याच्या गायकवाडांचं जे स्वतःचं प्रायव्हेट कलेक्शन आहे शस्त्रांचं, ते 3 भाषांमध्ये प्रकाशित झालं, मराठी, हिंदी आणि गुजराती. बडोद्यात असल्यामुळे गुजराती. मग ह्या 3 भाषांमध्ये ते प्रकाशित झाले. त्याच्या कमी प्रती निघाल्या. त्यावेळी 1943 साली काय त्याच्या जास्त प्रती निघाल्या, मग ते त्यावेळी डिस्ट्रीब्युट झाले, आणि आता ते तर काही मिळतच नाही. आता काही ठिकाणी ऑनलाईन मिळतात, पण ऑनलाईन मध्ये पण प्रॉब्लेम असा आहे की त्यातली काही पानं गहाळ, पानच नाही त्यामध्ये. मग हा एक मराठीतला प्रयोग आहे. त्यानंतर जर भारतीय म्हणलं तर GN पंत नावाचे शस्त्रांचे अभ्यासक होते. त्यांनी 5-6 पुस्तकं लिहिलेली शस्त्रांवर, मिडिओल. त्यांनी शिवकाळात किंवा शिवकाळाच्या आधीपासूनचे शस्त्रांचे. हो. आता त्यांनी पर्टिक्युलरली शिवकाळ असा नाही घेतला, त्यांनी पूर्ण भारताच्या शस्त्रांची उत्क्रांती कशी झाली, म्हणजे सर्वांमध्ये आवड कशी निर्माण झाली शस्त्रांबद्दल तुम्हाला किंवा इतरांना? असं नावाचे लेखक आहेत. GN पंतांनी मध्ययुगीन कालखंडावरती दिले, त्यांनी शिवकाळ असा नाही घेतला. त्यांनी काय केले तर भारताचा मध्ययुगीन कालखंडामध्ये जेवढ्या राजसत्ता आहेत, म्हणजे मुघल असतील, त्यावेळचे राजपूत असतील, मराठी असतील, त्यानंतर दक्षिण भारतातली राजसत्ता असतील, या सगळ्यांचं, परत त्यानंतर बंगालचा प्रांत आहे किंवा आसामचा, ओरिसाचा प्रांत आहे, त्या भागातल्या लोकांची शस्त्र कशी असतील, तर अशा प्रकारच्या गोष्टींचा एक कोलाज करून त्याचं एक पुस्तक केलं. त्यानंतर इंडियन आर्चरी नावाचं एक त्यांनी धनुर्विद्येवर अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलं. त्यानंतर मराठीमध्ये आता हल्ली 1-2-3 वर्षापूर्वी गिरीजा दुधाटे यांनी शस्त्रवेद नावाचं पुस्तक लिहिलं. म्हणजे मराठीमध्ये गिरीजा दुधाटे यांनी ते पुस्तक लिहिलं. थोडासा मागं पडलेला, दुर्लक्षित असा, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दुर्लक्षित असा वाद. मग शस्त्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता शस्त्रांची उत्पत्ती कशी, तर तू पण मगाशी इंट्रो मध्ये सांगितलंस की मानव हा जो प्राणी आहे, आदिमानवापासून, तर माणसाची उत्क्रांती कशी झाली आता आपल्याला माहिती की बाबा ते माकडापासून मानवाची निर्मिती झाली. त्यानंतर डार्विनचा सिद्धांत पण आपल्याला माहिती, सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट ही पण माहिती की बाबा जो सक्षम आहे तोच टिकणार, बरोबर. तर मानवजात ही तशी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही इतर प्राण्यांसाठी. ज्यावेळी आपण बघतो वाघ बघतो, सिंह बघतो किंवा पक्षी बघतो,
किंवा सरपटणारे प्राणी बघतो तर त्यांना नैसर्गिक गोष्टी मिळाल्या. नैसर्गिक गोष्टी मिळालेल्या आहेत की बाबा वाघ चपळ आहे, वरनं त्याला चांगले पंजे आहेत, त्यांच्याकडे दात चांगले तीक्ष्ण आहेत, सिंहाचं पण तेच आहे, चित्त्याला जास्त चपळ आहे, बिबट्या झाडावर चढू शकतो. त्यानंतर आपण सरपटणारे प्राणी बघतो, साप विषारी असतात, स्वतःचं विष टाकून ते पुढच्याला मारू शकतात शिकार किंवा आत्मसंरक्षण दोन्ही गोष्टी करू शकतात. किंवा जे विषारी नाहीये ते दुसऱ्याच्या शरीराला वेटोळा घालून त्याला त्यातून जीव त्याचा घेऊ शकतात. किंवा असे अनेक सगळ्या पक्षी तर उडून जातात सरळ किंवा उडता उडता ते शिकार करतात. तर ज्या काळात माणूस जंगलामध्ये राहतोय त्यावेळी त्याला जे अन्न ग्रहण करायचे किंवा अन्न मिळवायचे त्यासाठी त्याला शिकार करणं तर गरजेचं आहे. परंतु तो तसा पडू शकत नाही किंवा त्याच्याकडे तशी दात नाहीये, त्याच्याकडे तसा पंजा नाही. तर आता काय करायचं, तर काहीतरी आपल्याला थर्ड पार्टी सोर्स आणला पाहिजे सर्वायवरसाठी की ज्याच्यानं आपण शिकार करू शकतो किंवा कंदमुळं उकरू शकतो किंवा ह्या अशा सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यावेळी जे अवेलेबल आहेत गोष्टी की प्राण्यांची हाडं किंवा दगड या गोष्टींचा वापर करून दगडावर दगड आपटून त्याला धार करून किंवा हाडांवरती दगड आपटून त्याला धार करून त्याची भाले बनवणं किंवा त्याची कुऱ्हाड बनवणं सगळ्यात पहिलं मानवाचं जे शस्त्र आहे किंवा हत्यार म्हणू आपण त्याला अश्मयुगीन हत्यार त्याला ते सुरुवातीचा हातकुऱ्हाडीचा वापर तो शिकारीसाठी करत होता. शिकार केल्यानंतर प्राण्यांचं कातडं सोलण्यासाठी करत होता, त्यानंतर मांसाचे तुकडे करण्यासाठी करत होता. मग ह्या सगळ्या गोष्टीतून माणूस हळूहळू उत्क्रांत व्हायला लागला. मग त्यानंतर माणसाच्या उत्क्रांती बरोबर म्हणजे जी आपण माणसाची उत्क्रांती बघतो की अश्मयुगाचे जे 3 टप्पे बघतो की आपण पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 टप्प्यांची मापक सुद्धा त्यांनी बनवलेल्या शस्त्रांची किंवा हत्यारांच्या क्वालिटीवरती ठरवतात. म्हणजे तिघांची शस्त्र वेगवेगळे शस्त्र सेमच आहेत, फक्त त्याचं प्रिसिजन वाढलं, त्याचा आकार चांगला झाला, त्याचं वजन कमी झालं आणि मग जो फायनेस्ट पार्ट आला तो आला नवाश्मयुगाला. मग ती जी उत्क्रांती मानवाची ती आपण त्याच्या शस्त्राच्या उत्क्रांतीवरूनच ठरवतो. बरोबर. त्यानंतर लोहयुग आला, तांब्याच्या ऐवजी लोखंड मानव वापरला की बाबा तांब्याचं जे शस्त्र आहे ते तांब्याची थोडी जे मॉलिक्युलर बॉन्ड असतो तो हलका असतो किंवा कमी प्रतीचा असतो. तांब लवकर ठिसूळ होतं असं म्हणण्यापेक्षा तुटू शकतं किंवा तांब्याला तेवढा कठीणपणा नाहीये, तेवढा हार्डनेस नाही. त्यामुळे तांब्याच्या ऐवजी मानवानं परत लोखंड वापरायला सुरुवात केली लोहयुगामध्ये. लोहयुगापासून मग आतापर्यंतचा जो सगळा प्रवास तो लोहयुगानंतर सुरू झालेला आहे की मग लोखंडाच्या वेगळ्या वेगळ्या प्रती तयार करणं, लोखंडामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धातूंची संयुग तयार करणं लोखंडाचा वापर करून. म्हणजे हा काळ साधारण किती वर्ष मागचा असू शकतो? लोहयुगाचा कालखंड बघ इसवी सन पूर्व 7 ते 6,000 वर्ष. कारण जो ह्याचा कालखंड आहे आपल्या हडप्पा संस्कृती ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. कारण तिथं लोखंड एवढं दिसत नाही, तिथं तांब्याच्या सील मिळतात, तांब्याची शस्त्र मिळतात. त्यानंतर जो आर्यांचा प्रभाव आहे भारतामध्ये किंवा जो ऋग्वेद काळ म्हणून आपण त्याला, या ऋग्वेदाच्या कालखंडानंतर किंवा आर्य संस्कृतीच्या गंगेच्या खोऱ्यामधल्या संस्कृतीच्या विकासानंतर लोखंडाचा वापर आपल्याला जास्त दिसतो. मग त्या लोखंडामध्ये हळूहळू सुधारणा होत गेली किंवा लोखंडामध्ये निकेलचं प्रमाण वाढणं, कार्बनचं प्रमाण वाढवणं. मग मानवानं स्वतः हे प्रयोग करत 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 लोखंडाची प्रत चांगली करत गेली आणि ह्या प्रतीनुसार मग परत मानवाची उत्क्रांती. आता ह्या सगळ्या उत्क्रांतीच्या खेळामध्ये आपल्याला शस्त्रच दिसते, तरी पण याचा अभ्यास होत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट ही बघायला मिळते आपल्याला. आपण बघतो प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र असे खूप सारे अस्त्र आहेत. मग यांचा नेमका इतिहास काय, म्हणजे उगम काय, त्यांना दैवी जोड दिली तरी त्यांचा इतिहास काय, त्यांचा वापर कसा होता त्या काळात? आता प्राचीन कालखंड म्हणलं की जी हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्मशास्त्र आहे यानुसार शस्त्रांबद्दल अनेक प्रकारची माहिती आपल्याला पाहिजे होती. यामध्ये म्हणजे अगदी ऋग्वेदापासून जो पहिला ग्रंथ आहे, जो पहिला वेद आहे ऋग्वेदापासून शस्त्रांची, लोखंडाची माहिती सुरू होती. ते अगदी प्रत्येक धर्मशास्त्राच्या म्हण किंवा कुठल्याही हिंदूंच्या संस्कृतीच्या कुठल्याही ग्रंथामध्ये तुला शस्त्रांची माहिती मिळतेच. काही अशी शस्त्र आहेत की जी पर्टिक्युलरली शस्त्रांची माहिती देणारीच आहे या कालखंडामध्ये. असं कोणतं एखादं? असा एक धनुर्वेद नावाचा धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे आणि धनुर्वेद हे शब्दातच धनुर्विद्या आहे. धनुर्विद्या म्हणजे आपली आर्चरी किंवा ज्याला धनुष्यबाण खेळण्याची क्रिया आहे त्याच्यावरती तो आहे. परंतु त्यामध्ये कसं आहे तर एक 60 ते 70% भाग हा धनुर्विद्येवर आहे आणि 30% भाग हा इतर शस्त्रांवरती म्हणजे तलवार, कट्यार, भाला, गदा या सगळ्या गोष्टींवरती. आता तू जर ऋग्वेदापासूनच आलो
तर ऋग्वेदामध्ये जो प्रमुख देव आहे वेद काळामध्ये तर तो आहे इंद्र. बरोबर. परंतु इंद्र हा देवांचा राजा आहे आणि हा जो देवांचा राजा आहे त्याचं शस्त्र हे हाडांपासून बनलेलं. म्हणजे जर आपण या गोष्टीला ह्या अश्मयुगाशी परत कोरिलेट करू शकलो तर जो मेन देव आहे त्याचं हाडाचं शस्त्र आहे. बरोबर. मग ते आपण तिकडे पण रिलेट करू शकतो की आपण हाडांची पण शस्त्र वापरतो. म्हणजे ह्या वेद लिहिणाऱ्या किंवा वेदांमध्ये असणाऱ्या लोकांना या हाडांपासून बनलेल्या शस्त्रांची किंवा हाडांपासून बनलेल्या शस्त्रांच्या महत्वाची किंवा त्याची जी प्रखरता आहे किंवा त्याचं जे महत्व आहे याची माहिती होती हे तर 100% खरे. बरोबर. तर इंद्राचं हे जे शस्त्र आहे हे वज्र आहे जे हाडांपासून बनलेलं दधीची ऋषींच्या हाडांपासून बनलेलं. त्यानंतर आपल्याला याच ऋग्वेदामध्ये लोखंडाबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी मिळतात की वस्त्र्याचा उल्लेख मिळतो. वस्त्र्याचा उल्लेख आहे. त्यानंतर त्यामध्ये लोखंडाच्या भिंती असणाऱ्या शहरांचा उल्लेख आहे. आणि ह्या साधारण कुठे होते आता याची स्थान निश्चिती नाही एवढी करता येणार किंवा वेदांमध्ये उल्लेख वेदांमध्ये लोखंडाची भिंती असणारी शहरं की जी शहरं इंद्रानं भस्म केली. त्यानंतर घोड्याच्या लोखंडी पाय असणारे घोडे. आता बघ आता लोखंडाचे तर पाय काय घोड्याचे नसणार परंतु आपण लोखंडाचे. बरोबर. म्हणजे ह्या ऋग्वेदाच्या कालखंडामध्ये सुद्धा नाल प्रचलित आहे. एवढं लोखंडापासून नुसती शस्त्र नाही तर वस्त्र पण बनवतोय मानव त्या काळात. त्यानंतर नाल सुद्धा बनवतोय ती जी घोड्याला वापरली जाते. त्यानंतर मग एक सगळ्यात महत्वाचा त्यामध्ये जो पुरावा आहे की भारत या देशाच्या नावाची निर्मिती किंवा त्या उत्पत्ती त्याबद्दलची एक कथा आहे त्यामध्ये की दाशराज्ञ युद्ध नावाची कथा आहे की सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये 10 राजे राज्य करत होते. तर ते 10 राजे आणि भरत नावाची आर्यांची टोळी होती. तर या भरत टोळ्या आणि ह्या 10 राजांच्या सिंडिकेटचं युद्ध झालं. एकत्रित 10 राजे लढले त्यांच्याशी. त्यामध्ये त्या भरत टोळ्यांचं विजय झाला आणि मग सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये या टोळ्यांचा वर्चस्व आल्यामुळे त्या सप्तसिंधूच्या प्रदेशाला भारतवर्ष म्हणायला लागला. आणि मग तिथनं ते पुढे पुढे जसं सरकेल त्यांचं राज्य तसं तो भारत ही संकल्पना वाढत. तर ही संकल्पना पहिली आपल्या ऋग्वेदात पाहायला मिळते. त्यानंतर ज्यावेळी आपण वेद काळानंतर ह्या धनुर्वेदाकडे येतो. धनुर्वेद हा अत्यंत सुंदर ग्रंथ आहे की जो फक्त शस्त्रांची माहिती देतो. त्यामध्ये इतक्या काही गोष्टी आहेत की म्हणजे आता ह्या आपण सगळ्या गोष्टी बघतो हल्ली की बाबा या जातीपातीत काय आपल्याला शिरायचं नाही परंतु या सगळ्या जातीबद्दलच्या गोष्टी किंवा जातीभेद क्षत्रिय चांगले आणि ब्राह्मण चांगले शूद्र वाईट असं हे जे बघतो. तर त्या धनुर्वेदामध्ये एक सुंदर श्लोक आहे. आता मला एक्झॅक्ट तुला श्लोक सांगता येणार नाही पण त्याचा मी अर्थ सांगतो तुला की समजा जर राज्यावरती किंवा राजावरती जर काय परकीय लोकांचं आक्रमण आलं किंवा परराज्याचं आक्रमण आपल्या राज्यावर आलं तर जो व्याध आहे व्याध हा त्या काळातला शिकार करून राहणारा जंगलात राहणारा असा समुदाय व्याध. तर या व्याधांनी सुद्धा आदिवासी समूह समजू शकतो आपण. तर ह्या व्याध लोकांनी स्वतःचं जे धनुष्यबाण शिकारीसाठी वापरतो तर ते राज्याच्या रक्षणासाठी वापरायचं. मग तिथं ते असं सांगतात की बाबा आपण जरी आपला धर्म सोडला की आपण जे बघतो महाभारतामध्ये की बाबा कर्ण हा स्वतःच्या सारथ्य किंवा स्वतःच्या शुद्ध धर्माला सोडून क्षत्रिय धर्माकडे येत होता म्हणून त्याला सारखं हिनवलं जात होतं. तर ती गोष्ट इथं खोडून काढली धनुर्वेदामध्ये आणि तो तर यजुर्वेदाचा उपयोग आहे. तर या धनुर्वेदामध्ये आपल्याला धनुर्विद्येबद्दलच्या अनेक गोष्टी मिळतात की धनुष्य कसं असावं, बाण कसे असावेत, बाणांचे विविध प्रकार, त्यानंतर तलवारींचे विविध प्रकार, तलवारी कशा असाव्यात, त्यांची लांबी रुंदी कशी असावी किंवा इतर गदा कशी असावी, त्यासाठी मटेरियल कुठलं वापरावं. आता त्या मटेरियलची म्हणजे माहिती त्यात त्या काळातल्यानुसार ती नावं आहेत. त्यामुळे ती नावं आणि आत्ताचे नक्की काय धातू आहेत त्याची, कारण आता जे धातूंची नावं आहेत ना ती सगळी नंबरवरती असतात. C49 बरोबर किंवा N95 अशी ते सगळ्या नंबरिंग वरती आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या कंटेंट वरती ती नावं टाकतात. आणि तू जे म्हणलास की ब्रह्मास्त्र म्हण किंवा नागास्त्र म्हण हे जे आपण रामायण महाभारतामध्ये ऐकतो तर ही अस्त्र आहेत. आता एक लक्षात घे, शस्त्र आणि अस्त्र हे वेगळे वेगळे. शस्त्र म्हणजे जे आपण हातात घेऊन वापरतो ते म्हणजे तलवार ही आपण हाताने वापरतो बरोबर, आणि जे फेकून मारतो किंवा जे प्रोजेक्टाईल पद्धतीने आपण वापरतो म्हणजे बाण किंवा चक्र याला म्हणायचं अस्त्र की जे फेकून मारलं म्हणजे ते दैवीच जे आपल्या देवतांच्या हातात असतं ते असतं. नाही दैवी नाही, आता बाण कुठं दैवी. पण काय काय जे एक बाणाचा उल्लेख दाखवतात नागास्त्र म्हणजे ते नागाच्या बाणाच्या टोकाला बरोबर ते एका रामायणात उल्लेख पण आहे की ते नाग
पसरायची अशी. पण आता मग तेच आणि अजून अग्निअस्त्र पण ते बाणाच्या डोकाला सोडलं की अग्नी तिकडे आग लागते असं काहीतरी शस्त्र. तेच ना बघा. मग ह्या शब्दाचा संधी विग्रह करणार तू की बाबा अग्नी आणि अस्त्र. मग अस्त्र म्हणजे बाणच आहे, मग तो कसलाही असू दे, मग त्याला फक्त अग्नी जोडलं की ते अग्निअस्त्र. अच्छा बरोबर. आता ते पण कसं आहे, आता ब्रह्मास्त्राबद्दल काय म्हणलं जातं की ब्रह्मास्त्राला असे काही पर्टिक्युलर कुठला शेप नाही किंवा तो बाणच पाहिजे असं नाही किंवा तो बाणच पाहिजे असं पण नाही. त्याची सिद्धी घ्यावी लागते आपल्याला. तो एक मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला सिद्ध करून घ्यावा लागतो आपल्यामध्ये, आपल्याला त्याचं प्रॅक्टिस करावं लागतं. तो मंत्र आपल्याला सिद्धी त्याची प्राप्त झाली, त्यानंतर आपण तो मंत्र वापरून अगदी गवताच्या काडीला सुद्धा ब्रह्मास्त्रामध्ये बदलू शकतो असं म्हटलं जातं. मग तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं. आता आपल्याला हे माहिती आहे की बाबा कर्णाला परशुरामांनी ब्रह्मास्त्र शिकवलं, तर त्याचा पर्टिक्युलर सगळे त्याची सगळी तपश्चर्या असेल किंवा ते सगळी पाळणूक असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत करत तुम्हाला त्याच्याबद्दल सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मग तुम्ही तो मंत्र वापरू शकता. त्यासाठी पण एक सगळी प्रोसिजर आहे, त्या सगळ्या प्रोसिजर थ्रू तुम्ही गेला तर तुम्हाला ते मिळणार आहे, असा तो प्रकार आहे. मग असूही शकतो. आता युरेनियमचा अणू, त्याला इकडं युरेनियमचा अणू कट केल्यानंतर किंवा तो डिस्ट्रॉय केल्यानंतर अणू प्रक्रिया तयार होते, चेन रिएक्शन होते आणि ते फ्युजन मधून अणुबॉम्ब होतो. बरोबर. मग हे त्या काळात करणं शक्य असू शकतं किंवा त्याला त्याचं त्या लोकांना त्याबद्दलचं नॉलेज असू शकतं आणि त्या नॉलेजमधून मग त्यांनी ती गोष्ट क्रिएट केलेली असू शकते, काही सांगता येईल. कारण आपण अनेक अशा गोष्टी पाहतो की ज्या धर्मशास्त्राच्या ग्रंथांमध्ये किंवा या हिंदूंच्या संस्कृत ग्रंथांमध्ये असणाऱ्या बऱ्याचशा अशा गोष्टी की ज्या सायंटिफिक आहेत, की ज्याला आत्ताच्या आपण नवीन सायन्सला त्या गोष्टी जोडू शकतो. परंतु काय होतंय की आता आपल्याला शिक्षणाची सवय कशी लागली की एक आपल्याला थेअरी येते, बरोबर, की ते मॅथमॅटिकली प्रूव्ह झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, आणि त्या सगळ्या गोष्टी आपण असे ते थेरॉटिकली वाचतो आणि त्याच पद्धतीने अभ्यास करतो आणि आज आपली शिक्षण पद्धती पण तशीच आहे. परंतु ह्या गोष्टी तशा नाहीयेत, या काव्यात रचलेल्या आहेत, या कुठल्या तरी मंत्रांमध्ये गुंतलेल्या आहेत. मग ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. त्यासाठी मग अभ्यास वेगळा आहे, ती पद्धती वेगळी आहे. आता गुरुकुल पद्धतीचा अभ्यास आपण आता ऐकू नये किंवा आपण काही ठिकाणी बघतो, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आता निदान आपल्या आकलनात तरी आहे. परंतु ती शिक्षण पद्धती आणि आता जे आपण जे शिकतो ती शिक्षण पद्धती यात फरक आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टींना, त्यामुळे ह्या नव इतिहास किंवा नवीन ज्या सायन्सचा अभ्यास करणारे लोक आहेत, ते शिवशंकरांच्या तलवारीला चंद्रास म्हणतात. तर ते पण शंकरांची तलवार होती फार कोणाला माहित नाहीये. तर त्याबद्दल काय सांगाल, म्हणजे आपले जे देवता आहेत त्यांच्याकडे तलवारी किंवा इतर शस्त्र पण होते का? आता सगळ्याच दैवतांकडे सगळ्याच प्रकारची शस्त्र आहेत. आता लक्षात घ्या, आता कसं आहे, प्रत्येक आपण जे दैवत ओळखतो मूर्तीशास्त्रामध्ये, आज तर आपल्याला कुठलेही देव मूर्तीच्या फॉर्म मध्येच पाहायला मिळतं, बरोबर. तर मूर्तीच्या फॉर्म मध्ये समज एखादी मूर्ती असेल तर ते आपण कशावरून ओळखतो, तर त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र, बरोबर. कारण ह्या प्राचीन कालखंडातलं जे मूर्तीशास्त्र आहे किंवा ह्या ज्या मूर्त्या घडवल्या गेल्या गुप्तांच्या काळात असतील, मौर्यांच्या काळात असतील, राष्ट्रकूटांच्या, शिलाहारांच्या, या मूर्त्यांमध्ये ह्यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत हे नुसते स्ट्रक्चर बघून तू सांगू शकत नाही. कारण ते काय म्हणू आपण त्याला, की ते असे पूर्ण ह्युमन बॉडी सारखे दिसत, ते डिवाइन फेसेस आहेत, त्यांचे ते चेहरे वेगळे असतात. तुला ते चेहरे कुणाचे आहेत हे ओळखण्यासाठी तुला त्यांच्या हाताकडेच पाहावं लागतं. त्यांनी नक्की काय घेतलं, मग गदा आहे का त्यांच्या हातात, गदा असेल तर तो विष्णू आहे. जर गदा असणारी एखादी स्त्री मूर्ती असेल तर ती लक्ष्मी आहे, बरोबर. मग तो स्त्री पुरुषातला फरक झाल्यानंतर मग ती गदा नक्की कोणाची, मग ती लक्ष्मीची की विष्णूची हे ठरवणं इत्यादीवरच आपण ठरवलं, बरोबर. त्यानंतर समजा आता त्रिशूळ, तर मग ती दुर्गा आहे की शंकर, बरोबर. मग ह्या गोष्टी पण आपण त्या त्रिशूळावरनं ठरवल्या. आता रामाची मूर्ती समजा आपल्याला पाहायची असेल तर त्याच्या हातात धनुष्यबाण असल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही की तो राम. सुदर्शन चक्र असल्याशिवाय सांगू शकत नाही आपण की तो कृष्ण, बरोबर. तर ही कृष्णाची एक दुसरी ओळख बासरी अशी पण आहे. परंतु बासरी आपल्याला जास्त प्राचीन मूर्त्यांमध्ये पाहायला मिळत नाही, आपल्याला ते सुदर्शन चक्रच जास्त पाहायला मिळतं. सुदर्शन चक्र असेल तर ती मग विष्णू या क्लॅन मधली किंवा वैष्णव कॅटेगरी मधली मूर्ती आहे, बरोबर. आता परशुराम आहे, हातात परशु पाहिजे, बरोबर. आणि गणपतीच्या हातामध्ये पण परशु असतो, बरोबर. मग ते गणपतीला आता सोंड असल्यामुळे आपण त्याला लगेच ओळखू शकतो. पण समज जर गणपतीला सोंड नसते, गणपतीला हत्तीचा चेहरा नसता आणि मानवाचाच चेहरा असता, तर गणपतीचे पण दोन वेगळे शस्त्र की पाश आणि अंकुश. मग ते पाश आणि अंकुश ह्याचं जर कॉम्बिनेशन आलं तर ते गणपती.
त्यांचा अँगल कसा असतो पाश आणि अंकुश, म्हणजे हे शस्त्र फार कोणाला माहिती नाही. आता अंकुश कुठला आहे? अंकुश म्हणजे हत्तीला कंट्रोल करण्यासाठी जे शस्त्र वापरतात, माहूत जे असतात हत्ती चालवणार ते जे वापरतात ते जे शस्त्र मारतात त्याला म्हणतात अंकुश. आणि पाश म्हणजे काय? तर पाश म्हणजे आता लॅसो कधी पाहिलेस का तू? लॅसो म्हणजे एक टॉम अँड जेरी बघितलं. तर टॉम अँड जेरी मध्ये असं काहीतरी काउबॉयचे कपडे घालून टॉम किंवा जेरी येणार आणि ते रस्सी असायची त्यांच्या हातात, त्याला असा राऊंड असायचा आणि ते फेकून मारतात, मग त्याच्यामध्ये पुढची व्यक्ती अडकते. त्याला लॅसो म्हणतात इंग्लिशमध्ये, किंवा त्याला आपण मराठीत फास म्हणतो. फास. ह्या पाश या शब्दाचा अपभ्रंश फास. अच्छा. मग तो पाश म्हणजे दोरी असते. तर ह्या पाशला पाश आणि अंकुश हे दोन शस्त्र गणपतीचे प्रमुख आहेत. अच्छा. त्यानंतर हे पाश आपल्याला इतर देवतांच्या हातामध्ये पण पाहायला मिळतात. मग त्याचे वेगळे वेगळे शेप बघायला मिळतात पाशाचे. मग त्यात नागपाश असतो. मग नागपाश असा नागासारखा दिसतो. नागाची फणी काढल्यानंतर नाग कसा दिसत, त्या टाईपचा नागपाश असतो. तर ह्या अशा प्रकारची शस्त्र आपण ह्या देवतांच्या हातामध्ये बघतो. आता काही दैवतांच्या हातामध्ये आता नांगर आला की बळी आला, किंवा नांगर आला की तो बलराम आला. बरोबर. या बलरामाचं पण तेच आहे. त्यानंतर जर आपल्याला 5 पांडव ओळखायचे तर त्यामध्ये पण आपल्या भीमाच्या हातामध्ये गदाच असतो, अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्यबाण. बरोबर. त्या पांडवांची मंदिरं कमी असतात. त्यांच्या आपल्याला मंदिरांच्या म्हणजे भिंतींवरती त्यांच्या जीवनामधल्या आपल्याला कथा पाहायला वेरूळला तर. मग हे लोक जर ओळखायचे असले तर त्यांच्या शस्त्रांशिवाय आपण त्यांना ओळखू शकतो. त्यामुळे मूर्तीशास्त्रामध्ये पण शस्त्राला भरपूर महत्व आहे. आणि जर तुला रावणाच्या हातात तलवार पाहिजे असेल तर एक रावण अनुग्रहाची मूर्ती, त्यामध्ये रावणानं कैलास उचललाय आणि त्याच्या हातामध्ये तलवार. अच्छा. म्हणजे 30 चंद्रहास ती शिवशंकरांची तलवार होती, त्यांना दिलेली रावणाला, असं पण उल्लेख. रावणाला ती दिली होती. अच्छा. शंकराकडे 2 तलवारींचा उल्लेख मिळतो. एक असते गिरीश आणि एक आहे चंद्रहास. अच्छा. आता शंकराने या शस्त्रांचा जास्त वापर केलेला नाही इतर शस्त्रांचा. आपल्याला शंकराच्या त्रिशूळाचाच वापर आपल्याला दिसतो, तो पण फक्त त्रिपुरासूर मारतात. त्रिपुरासुराच्या व्यतिरिक्त शंकरानं त्या त्रिशूळाचा वापर जास्तीत जास्त गणपतीला ज्यावेळी ते हत्तीचं मुलग बसवतो त्या प्रसंगात वापरलेले फक्त कथेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यानंतर विष्णूची गाथा आणि सुदर्शन चक्र. बरोबर. ह्या दैवतांनी एक तर स्वतः रूप घेतलेली वेगवेगळी. आता शंकराकडे पाहिलं तर भैरव असेल, ते अष्टभैरव आहे किंवा हनुमान आहे, किंवा त्यानंतर जर विष्णूचं पाहिलं आपण तर विष्णूचे पण सगळे दशावतार आहेत. मग ह्या दशावतारांनी त्यांची वेगळी वेगळी शस्त्र वापरली. मग त्यामध्ये पण बघतो की आता परशुराम हे पहिलं दशावतारातलं असं त्याच्याकडे शस्त्र आहे. आणि मग मगाशी मी तुला सांगितलं की पहिलं जे शस्त्र आहे ते कुऱ्हाड आहे अश्मयुगाचं. बरोबर. ते पण आपण रिलेट करू शकतो की बाबा विष्णू पुराणामध्ये जे पहिलं शस्त्र आहे ते मानवानं वापरलेल्या पहिल्या शस्त्राची कोइन्सिडन्स म्हणू शकतो की त्यांनी तसा अभ्यास केल्याचं म्हणू शकतो. मी तर म्हणतो त्यांनी अभ्यास केलेला असणार 100%. कारण इतके कोइन्सिडन्स असू शकत नाही. ते पण आता इंद्राच्या वज्राचं असेल किंवा हे असेल, आणि तो डार्विनची थेरी पण त्या दशावताराला लावू शकतो. उत्क्रांतीची तिथे उत्क्रांतीचे वेगळे वेगळे टप्पे आणि हे दशावताराचे वेगळे वेगळे टप्पे हे पण आपल्याला ते जोडता येईल. मग हे अभ्यासाशिवाय नाही. त्यानंतर मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण पाहतो प्राचीन कालखंडातल्या मूर्तीशास्त्रानुसार, तर ह्या दैवतांना प्रत्येक दैवताला शस्त्र हे आहेच. त्या शस्त्राशिवाय तर त्याची ओळख नाही. आता काय, आता 2च असे आपल्याकडं किंवा 3 म्हणू आपण, 3 असे मूर्तीशास्त्रामध्ये एलिमेंट आहेत किंवा 3 असे देव आहेत की ज्यांना आपण त्यांच्या बॉडीवरून ओळखू शकतो. असा एक गणपती, एक मारुती आणि तुंबरू नावाचा एक गंधर्व. गंधर्व म्हणजे इंद्राच्या दरबारामध्ये हे गंधर्व असायचे आणि ते बेसिकली संगीतशास्त्राशी निगडीत असणारे लोक आहेत हे गंधर्व. तर हा तुंबरू नावाचा जो गंधर्व आहे ना, तर ह्याला घोड्याचा चेहरा आहे, त्यामुळे तो तुंबरू ओळखू येतो. त्यानंतर हयग्रीव नावाचा एक विष्णूचा अवतार आहे, त्यामध्ये ते घोड्याचा चेहरा आहे. मग असे ज्यांना प्राण्यांचे चेहरे ते लोक पण काही शिल्प कोरलेले आहेत. तुंबरूचं एक शिल्प पाहायचं असेल ना तर औंधच्या म्युझियमला, औंधच्या भवानी म्युझियमचे ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे औंधला यमाईचं मंदिर आहे, यमाई देवीचं, यमाई देवीच्या मंदिराच्या खाली हे म्युझियम आहे. म्युझियमच्या समोरून जो यमाईला रोड जातो पायऱ्यांचा, आता गाडी जाते वरपर्यंत, जर तू पायऱ्यांनी गेला तर तिथं मध्ये एक शिल्प आहे तुंबरूचं आणि तुम्ही नाव वाजवतो, तो तिथं तुला पाहायला मिळेल.
आणि मग हे असे काही देव आहेत की जे त्यांच्या फिजिकल फॉर्मवरून आपण ओळखू शकतो की बाबा आता गणपती हत्तीचा चेहरा आहे, मारुती वानर प्रजातीतला आहे, किंवा आता तुंबरूचा चेहरा म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी यांच्या वेगळेपण यांच्या शरीरामुळे. परंतु यांच्या व्यतिरिक्त व्यक्ती जर तुला ओळखायचे असतील, देव ओळखायचे असतील, तर त्यांना शस्त्रांशिवाय पर्याय नाही. शस्त्र हाच त्यांच्या ओळखीचा सगळ्यात मूलभूत पुरावा. बरोबर. आता तुम्ही सांगितलं वेदांमध्ये शस्त्रांचा उल्लेख आहे, पण वेद वगळता इतर कुठल्या प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख मिळतो का शस्त्रांचा? असे अनेक ग्रंथ आहेत. तसं जर पाहायला गेलं तर युक्ती कल्पतरू आणि नीती प्रकाशिता हे जे 2 ग्रंथ आहेत हे त्या मानानं शस्त्रांसाठी महत्वाचे ग्रंथ आहेत. मग त्यामध्ये शस्त्रांचे वर्ण, शस्त्रांच्या जाती, त्यानंतर लोखंडाच्या जाती, अशा सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यामध्ये युद्धशास्त्रामध्ये कुठल्या तलवारी कशा पद्धतीने वापरल्या पाहिजेत, युद्धासाठी कुठल्या वापरले पाहिजे शस्त्र, किंवा शिकारीसाठी कुठले शस्त्र वापरले पाहिजेत, कोणाला भेट म्हणून द्यायची असतील तर कुठली शस्त्र दिली पाहिजे. तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींची माहिती या 2 ग्रंथांमध्ये आहे. त्याचबरोबर लोहार नऊ नावाचा एक ग्रंथ आहे. या लोहार नावामध्ये लोखंडाबद्दल जास्त चर्चा केलेली, की बाबा लोखंड कसं असतं, त्याची निवड कशी करावी, त्याची संयुग कशी करावी, किंवा कुठलं लोखंड चांगलं कुठलं वाईट, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे. मग अशी काही शस्त्र आहेत का ज्यांच्याबद्दल कोणाला काय फारशी माहिती नाही किंवा उल्लेखच त्यांचे सापडत नाही? अशी अनेक शस्त्र आहेत. म्हणजे तू जर प्राचीन कालखंडामधल्या ह्या सगळ्या शस्त्रांची आपल्याला ठराविक शस्त्रच माहिती, तलवार त्याच्या पुढे आजच्या लोकांना तर माहितीच नाही. तर अशी काही शस्त्र होते का? आता तलवार जर म्हणलं आपण तर तलवारीमध्ये प्राचीन कालखंडामध्ये आपल्याला 8 प्रकार मिळतात तलवारीचे. त्यानंतर जर मध्ययुगीन कालखंडामध्ये आलो आपण, म्हणजे शिवकाळामध्ये तर शिवकाळामध्ये शिवछत्रपतींच्या हातामध्ये आपल्याला जी दिसते ती धोप तलवार. तिचे फिरंग म्हणून उल्लेख येतात कागदपत्रांमध्ये, समकालीन कागदपत्रांमध्ये. ते फिरंग म्हणून काय येतात तर त्या तलवारींना जे ब्लेड आहेत त्यांची पाती जी आहे तर ही युरोपियन पद्धतीची, युरोपियन पद्धतीची पाती ही भारतीय मुठीला जोडून तयार केलेली तलवार आहे, म्हणून तिला फिरंगा म्हणलं जातं. फिरंगा या शब्दाचा अर्थ म्हणजे युरोपियन किंवा पोर्तुगीज मिळत. तर म्हणून ती एक धोप झाली. त्यानंतर शमशेर नावाची एक वेगळा तलवारीचा प्रकार आहे बरं का. शमशेर आहे, सैफ आहे, किलीज आहे, किरच आहे, त्यानंतर खांडा आहे, त्यानंतर असे अनेक, म्हणजे शोषणपट्टा आहे, त्याचं जमदाड आहे. म्हणजे शीख मान्यतांमध्ये जमदाड हे जे शस्त्र हे शोषणपट्ट्यालाच रिप्रेझेंट करणार किंवा शोषणपट्ट्यासारखं दिसणार आहे. आपल्याकडे कट्यारीला जमदाड म्हणलं मराठ्यांकडे. ती पण अशी पूर्णपणे काय म्हणू आपण त्याला ठोस माहिती नाही, परंतु मराठ्यांकडे कट्यारीला जमदाड म्हणलं जातं, शिखांमध्ये त्या शोषणपट्ट्याला जमदाड म्हणलं जातं. मग असे अनेक तलवारीचे प्रकार आहेत. मग यामध्ये युरोपियन वेगळी वेगळी तलवारी त्यावेळी आपल्याकडे आल्या होत्या. मॉर्चुरी स्वॉर्ड असेल, बास्केट स्वॉर्ड असेल, त्यानंतर ब्रॉड स्वॉर्ड असेल. तर ह्या अशा अनेक इपी झेबरच्या स्वॉर्ड असतील. तर या स्वॉर्ड पण आपल्याकडे भारतामध्ये आलेल्या होत्या, त्या भारतामध्ये लोक वापरत होते. त्यानंतर इतर जी शस्त्र आहेत, छोटी शस्त्र, कट्यारी असतील, खंजीर असतील. म्हणजे आपल्याकडे खंजीर आणि कट्यारी ही फक्त 2 नावं माहिती, पण ते नक्की कसं दिसतं किंवा नक्की कशाला काय म्हणायचं, या 2 नावांमधल्या आणि 2 वस्तूंमध्ये पण कन्फ्युजन आहे. पण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पिछवा आहे. कट्यारींमध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत, खंजिरांमध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत. त्यानंतर आपल्याकडं याच पद्धतीने हलदाई नावाचं एक अत्यंत सुंदर शस्त्र आहे की ज्याला 3 ब्लेड असतात. इकडच्या बाजूला एक असतं, मोठीच्या ह्या बाजूला एक असतं आणि समोरच्या बाजूला एक असतं, हलदाई. तर माडू नावाचं एक शस्त्र आहे, ते छोट्या शस्त्रांमध्ये जातं. किंवा जर ते माडू हे शिवकाळातील होती की त्याच्या आधीच्या, हे शिवकाळातली सगळी शस्त्र. आता माडू म्हणजे काय तर काळविटाच्या शिंगांपासून बनवलेली शस्त्र. जो इंडियन तासून वगैरे नंतर नाही, त्याला फक्त त्याची जी टोक आहे त्या टोकांना गरज असेल तर तासलं जायचं, नाही तर शिंगाचं टोकदारच असतं. किंवा काही ठिकाणी या शिंगांना लोखंडाचे पुढे टोक बसवलेले आहेत बाणांच्या टोकासारखे, त्याचा वार घातक होण्यासाठी. आणि त्याची जी मधली मूठ आहे त्याला ढाल बसवलेली छोटी, त्याला आपल्या हाताचं संरक्षण होण्यासाठी. माळूसारखं शस्त्र असेल. त्यानंतर भाल्यात अनेक प्रकार आहेत, पदकुंत असेल, गजकुंत असेल, अश्वकुंत असेल किंवा मानकरी भाला असेल. त्यानंतर इट नावाचं आपल्याकडे जे शस्त्र आहे की जे फेकून मारलं जातं आणि पुन्हा एकदा ओढून घेतलं जातं. एकदम सुईसारखं पातळ त्याचं. ते म्हणजे आपण बाहुबलीमध्ये बल्लाल देवचं शस्त्र बघितलेलं बघा. नाही, ती गदाच आहे. अच्छा, ती गदाच होती. पण ते पण शस्त्र असं मारून एखाद्याला परत येत होतं. आता जर इट बघायचं झालं तर ती भालाच असतो. त्या भाल्याला फक्त पुढे जे टोक असतं ना ते एकदम सुईसारखं असतं. त्याला खाली केसाचा गोंडा असतो, त्याला मागच्या बाजूला दोरखंड बांधलेला असतो, तो हाताला गुंडाळतो. म्हणजे फेकून मारतात, मग पुढे पेनिट्रेट झाल्यानंतर परत एकदा ओढून घ्यायचं आपल्याला.
म्हणजे वाया पण जात नाही आणि परत आपल्याकडे पण येतं. तर हे इथं जे मराठ्यांचं शस्त्र आहे किंवा मराठ्यांकडेच आपल्याला दिसतं. तर हे इट्याबद्दल अजून एक गोष्ट आहे. तर असं ते एक शस्त्र आहे की जे बाबा मराठ्यांचं आहे. त्यानंतर बाणा नावाचं शस्त्र आहे. बाणा तर आपल्याकडं म्हणजे लोकांना माहितीच नाही की कसा असतो. पट्टाच म्हणजे जो दांडपट्टा आपण पाहतो त्याच पद्धतीचा, फक्त त्याला तो तलवारीसारखा वापरायचा. दांडपट्टा हाताला समांतर असतो आणि तो हाताला फक्त समांतर नसतो, तलवारीसारखाच धरायचा दोन हातांनी पण. जशी समुराईची तलवार बघतो आपण कटाना, त्या पद्धतीची मोठी मूठ असते. दांडपट्टा हा मराठ्यांनी बनवलेले शस्त्र आहे की नाही, मराठ्यांनी नाही बनवलेले ते शस्त्र. मराठ्यांच्या आधी सुद्धा त्याचे बरेच पुरावे, म्हणजे त्याचे पुरावे अगदी 11व्या-12व्या शतकापासून. अच्छा. कर्नाटकामध्ये एका विरगळीवरती दोन योद्धे दांडपट्ट्याने एकमेकांशी, हाळे कल्लवरती नावाचं गाव आहे, या गावामध्ये ते विरगळ, त्यामध्ये दोन योद्धे एकमेकांशी दांडपट्ट्याने लढताना दिसतात. त्यानंतर एक 1570 मध्ये विजापूरमध्ये नजम उल उलूम नावाचा एक ग्रंथ लिहिला गेलेला. या नजम उल उलूम मध्ये दांडपट्ट्याचं चित्र आणि त्याची माहिती, तो फारसी ग्रंथ आहे. त्यामध्ये टप्पश असं म्हणलेले पट्ट्याला. तर तो फारसी ग्रंथ आहे आणि त्यामध्ये आपल्याला सरळ सरळ चित्र दिसते पट्ट्याचं आणि एक पॅरेग्राफवर त्या पट्ट्याची माहिती आहे. फक्त मराठ्यांनी काय केलं तर पट्ट्याचा वापर वाढवला. महाराजांचं किंवा शिवछत्रपतींचं एक जे गमक आहे किंवा त्यांचं एक जे वेगळेपण आहे, त्यांनी जी प्रस्थापित शस्त्र होती त्यातलं चांगलं कुठलं, त्याचा वेगळा वापर करून आपल्याला वेगळं काय करता येते का, या गोष्टीचा अभ्यास करून धोप आणि पट्टा या शस्त्रांना महत्व दिले किंवा त्यांचा वापर वाढवला. त्यांची स्वतःची निर्मिती नाहीये, परंतु त्यांनी या शस्त्रांना लोकप्रियता मिळवून दिली. त्या शस्त्रांचं महत्व ओळखलं, त्या शस्त्रांना लोकप्रियता आणली आणि त्याचा वापर वाढवला, लोकांना त्याचा सराव वाढवला आणि ते या मावळामध्ये म्हणा किंवा स्वराज्यामध्ये ती प्रचलित करून आणि त्याच्या जीवावर मग आपण स्वराज्य निर्माण केलं. कारण जी प्रचलित युद्ध पद्धती आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. मग वेगळं काय आहे तर हे आहे, ते आपण वापरू. या पद्धतीनं महाराजांनी विचार केलेला. शिवाजी महाराजांनी तलवारी आपल्याला सांगितलं, भवानी, तुळजा किंवा जगदंबा, यांच्या व्यतिरिक्त काही प्रसिद्ध अशा तलवारी होत्या कोणा युद्धांच्या किंवा असं काय सांगू शकता? हो, अशा अनेक तलवारी म्हणजे आपल्याला ह्या मुघल बादशांच्या तर भरपूर तलवारी पाहायला मिळतात, त्यांच्या चित्रांमध्ये पाहायला मिळतात, त्याबरोबर म्युझियम्स मध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्याच तोडीची म्हणजे महाराजांची तलवार जर आपण पाहिली, जगदंबाजी लंडनला आहे, जर ती तलवार पाहिली आपण, तिच्यावरची रत्न वगैरे पाहिली, तर त्याच तोडीची तशाच घाटनावळीची तलवार आहे यशवंतराव होळकरांची. ती पण लंडनलाच आहे, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच आहे. ती तलवार, तिच्यावरती बरंच सोन्याचं काम आहे, त्यानंतर त्यांच्यावरती हिरे मानकं जडवलेली मोठीवरती. म्हणजे या तलवारी युद्धात पण वापरल्या जायच्या? हो, युद्धामध्ये किंवा ती जास्ती करून सेरेमोनियलच असायची. कारण ते राजाच्या तलवारी, ते राजपद सिद्ध करणाऱ्या दाखवणाऱ्या तलवारी. महाराजा यशवंतराव होळकरांची ती तलवार व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याला सातारच्या छत्रपती शाहू महाराजांची एक तलवार सातारच्या जलमंदिरामध्ये पाहायला मिळते. आता त्याबद्दल वाद आहे की बाबा ती तलवार महाराजांचीच भवानी तलवार आहे किंवा काही इतिहासकारांचं मत असं आहे की ती शाहू महाराजांची. आणि काय काय लोक बोलतात लंडन मध्ये पण ते मागे एक चित्रपट पण आला त्याच्यावर, ती जगदंबा लंडन मध्ये आहे. ती जगदंबा नाही, चित्रपट यावर झालं भवानी तलवार दिली असं त्यांनी दाखवलेलं. तर ती जी जगदंबा तलवार आहे ती लंडनला आहे आणि ही जी भवानी, तर या सातारच्या त्या तलवारीवरती शाहू महाराजांचं नाव कोरलेलं, थोरल्या शाहूंचं नाव कोरलेलं. त्यानंतर जर आपल्याला अशाच तलवारी पाहायच्यात की ज्या अशा आता कुठल्या राजांना रिप्रेझेंट करणाऱ्या नाहीयेत, परंतु अक्षरशः सुंदर त्यांची घटनावळी, अशी एक रघुनाथराव पेशव्यांची तलवार साताऱ्याच्या म्युझियमला आहे. साताऱ्याच्या ज्या सरकारी म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय सातारा, यामध्ये रघुनाथराव पेशव्यांची एक तलवार आहे. त्याचबरोबर तिथे एक खांडा आहे की जो बळीसाठी वापरला जात असे, त्यावरती चामुंडा देवीचं चित्र कोरलं आहे त्या खांड्यावर. त्याचबरोबर कोल्हापूरच्या न्यू पॅलेस म्युझियमला म्हणजे जे शहाजी छत्रपतींनी तयार केलं कोल्हापूरच्या, ते आता जे आपण न्यू पॅलेसमध्ये पाहतो, जे आता छत्रपतींचा राहायचा रेसिडेन्स आहे, त्यामध्ये ते म्युझियम आहे. तिथं जबरदस्त शस्त्र आहे. तिथे एक पुंट गन नावाची गन आहे, त्याला डक हंटिंगची गन म्हणतात. म्हणजे खेळ असायचा इंग्रजांच्या काळामध्ये की बोटीमध्ये गंती ठेवून बदकांची शिकार केली जायची. जबरदस्त बंदुकी कुठंच पाहायला मिळत नाही आणि अशी बरोबर सेंटरलाच ठेवलेली, आपल्याला गेल्या गेल्या तिथंच पहिलं दर्शन. त्यानंतर तिथं ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्किंगची तलवार आहे.
हो हो म्हणजे बंदूक शिवकाळातच आली. आपल्याला एक उल्लेख पण मिळतो त्यांचा बाजीप्रभूंच्या लढाईमध्ये. म्हणजे त्याच्यापूर्वी पण तलवारी त्यांनी वापरल्या हो, हो. ईस्ट इंडिया कंपनीने, इंग्रजांनी वगैरे. बंदुका भरपूर होते बरं का. पहिल्या काळामध्ये बंदुकांचा वापर भरपूर झालेला आहे, फक्त महाराजांनी तो कमी केलेला आहे. कारण बंदूक वापरणं त्या काळी तसं एक्सपेन्सिव्ह होतं, वेळ खाऊ होतं, आणि बंदूक वापरण्यासाठी तसा निष्णात माणूस लागायचा आणि मग त्यासाठी एक वेगळी तुकडी ठेवावी लागायची. परंतु महाराजांना हे माहित होतं की आपल्या भागामध्ये बंदुकीचा काही एवढा यूज नाहीये किंवा काही गरज नाही, त्यामुळे महाराजांनी बंदुकीचं कधी प्रमोशन केलंच नाही. नंतरच्या काळामध्ये मराठ्यांकडे बंदूकखाना आला, बंदूक बाजार, परंतु महाराजांनी स्वतः बंदुकीचं जास्त प्रमोशन केलेलं नाही. परंतु मुघलांकडे बंदुका असायच्या, इंग्रजांकडे बंदुका असायच्या, आणि या बंदुकांचा वापर जास्तीत जास्त शिकारींसाठी केला जायचा. कारण ती सिंगल शॉट गन असायची त्यावेळी मॅचलॉक, आणि तिचा युद्धामध्ये वापर करणं तितकंच प्रभावी नव्हतं. पानिपतच्या युद्धात आपण बघू शकतो तोपर्यंत त्यामधला जो 150 वर्षाचा कालखंड, 100 वर्षाचा कालखंड गेला, तेव्हा त्या बंदुकीमध्ये पण प्रिसिजन आले. त्यामुळे पानिपतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण पानिपत पर्यंत कॅपलॉक आल्या होत्या, फ्लिंटलॉक आल्या होत्या. म्हणजे मॅचलॉक नावाची बंदूक आहे, तिला वाट लावावी लागायची. बंदुकीलाही वाट लावायची, ती बंदुकीला वाट लावायची असायची वरच्या बाजूला, आणि मग म्हणजे एकच राऊंड फायर व्हायचं, एकच राऊंड फायर व्हायचं. ती बंदूक वापरत असताना ती वाट पुढे जाऊन त्या बॅरलच्या बाहेर एक प्रायमिंग पॅन असायचा, त्यात दारू असायची, मग त्यात जाऊन ती ठिणगी पडायची आणि मग तिथून बॅरलमध्ये शॉट व्हायचा. बरं, ह्याचा दुरुपयोग काय होता? पावसात वापरता येत नव्हता, किंवा अंधाराच्या ह्याच्या वेळी जर समजा आपण गेलो तिथं बंदुकीत, तर तिचा जो तो अग्नी त्या वातीला लावलेला तो दिसायचा, कारण त्या कालखंडामध्ये लाईट एवढी नव्हती. बरोबर. आज आपल्याकडे लाईट भरपूर आहे, त्यामुळं जास्त लांबचं दिसत नाही. तिकडं लाईट नसल्यामुळं असं तुम्ही पाहू शकत होता किंवा अंधारामध्ये काहीतरी चमकते म्हणजे काहीतरी आहे, त्यामुळे तिचा तसा दुष्परिणाम होता किंवा त्याचं ते बेनिफिट घेता यायचं नाही लोकांना. मग नंतर फ्लिंटलॉक नावाची गन आली की ज्याला गारगोटीचा दगड लावलेला असायचा. ती गारगोटी पुढे स्ट्राईक व्हायची आणि त्यातून ठिणगी निर्माण व्हायची. मग ती गारगोटी एक असायची, आणि त्यानंतर मग कॅपलॉक आल्या की ज्यामध्ये ठिणगी ही आतच गेली बॅरलच्या, ती बाहेर उडायचा काही प्रश्नच आला नाही, बाहेर दारू वाटायचा कधी प्रश्नच आला नाही. मग ते कॅपलॉक तशा पानिपतच्या काळापर्यंत डेव्हलप झाल्या होत्या, त्यामुळे पानिपतमध्ये बंदुकांचा वापर वाढलेला. शिवकालीन युद्ध पद्धतीत तुला काय वेगळं पण मिळतं? म्हणजे शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये काय तुला वेगळं वाटतं? शिवाजी महाराज ही व्यक्तीच वेगळी, किंवा ती व्यक्तीच महत्वपूर्ण आहे, किंवा भारताच्या इतर भागांमध्ये सुद्धा ती मुस्लिम राजसत्ताच होती. तर या मुस्लिम राजसत्तांच्या विरोधात बंड करून अनेकांनी राज्य स्थापना करण्याचे प्रयत्न केले. काहींनी ते सक्सेसफुल पण झाले. त्यामध्ये महाराणा प्रताप असतील किंवा हरिहर आणि बुक्का असतील, त्यांनी विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं, किंवा त्या कालखंडामध्ये असतील छत्रसाल बुंदेला असतील की जे महाराजांकडूनच प्रेरणा घेऊन गेले आणि त्यांनी ते राज्य स्थापन केलं बुंदेलखंडावर. पण या सगळ्या माणसांपेक्षा महाराजांचं वेगळेपण काय, तर त्यांनी जे युद्ध पद्धतीचा अवलंब केला. कारण एक लक्षात घे, कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टीत हा जो कालखंड आहे हा सगळा राजकारणाचा कालखंड आहे, आणि हा रक्तरंजित राजकारण आहे. हे फक्त असं नाही की बाबा डोकं चालवायचे, तुम्हाला काहीतरी डोकं चालवून कुरघोड्या करायच्या, असं नाही. तर यामध्ये तुम्हाला रक्त हे लोकांचं त्यात जाणारच. तर महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या पहिल्या लढाई पाहतो आपण, तोरण्याचा विजय असेल, राजगड त्यांनी घेतला, त्यानंतर पुरंदरला त्यांची सगळ्यात पहिली लढाई झाली. पुरंदरच्या त्या फत्तेखानाच्या लढाईमध्ये महाराजांनी जे काही दाखवलं, स्वतःचं यश मिळालं, त्यामध्ये बाजी पासलकर गेले, पहिले व्यक्तिमत्व की जे दारात पडले स्वराज्यासाठी. तर त्या लढाईमध्ये महाराजांनी स्वतःचा तो गनिमी कावा एकदम प्रभावीपणे दाखवला, आणि कमी वयामध्ये एक आदिलशाहचा मुरलेला सेनानी त्यांनी पळून लावला. त्यानंतर आला अफजल खान युद्ध. अफजल खानाचा तर तो सगळा एपिसोड आपल्याला माहिती आहे, प्रतापगडाचा तो सगळा कार्यक्रम कसा झाला. आता किती विचार कर की तू महाराजांनी काय डोकं लावलं असेल त्या काळामध्ये, की इतका मातब्बर सरदार येतो, त्याला आपल्याला स्वतः बोलवायचं आहे की बाबा आता तो आला पण पाहिजे, नाही का, आपण बोलावल्यानंतर तो आला पाहिजे. तर त्यांनी त्याला सक्सेसफुली त्या प्रतापगडावर बोलवून घेतला. तो नोव्हेंबर महिना महाबळेश्वर सारख्या भागातला, म्हणजे महाबळेश्वर मधला नोव्हेंबर महिना म्हणजे जबरदस्तच असतो, थंडी. त्या थंडीचा म्हणजे काय आपण त्याचं वर्णनच करू शकत. तर त्या कालखंडामध्ये त्याला तिथपर्यंत बोलवणं, त्याचा फडशा पाडणं, आणि नुसतं त्याचा फडशा पाडून थांबणं नाही, तर पन्हाळापर्यंत मजल मारलं. म्हणजे महाराजांना अफजल खान मारायचा ही एकच त्यांची त्यामध्ये भूमिका नाही.
जास्तीत जास्त आदिलशाही प्रदेश काबीज करायचा, ही पहिली त्यांची भूमिका. हो बरोबर. म्हणजे असं नाही की बाबा आता हे जे संकट आहे हे पहिले ह्याला आपण घालवू आणि मग नंतर बघू पुढचं बघू. म्हणजे त्यांनी पन्हाळापर्यंत येईपर्यंत अनेक किल्ले पण जिंकले हो. खूप सारे. म्हणजे हा जो NH4चा भाग बघतो आपण, हो. आत्ताचा जो पुण्यातनं कोल्हापूरला जो रोड जातो, हो. तर ह्या रोडच्या आसपास तर सगळा लागतं, हायवेच्या आसपास साधारण 3 महिन्यात घेतला असं पण सांगतात. तेवढा 18 दिवसात 18 दिवसात हे नव्हतं माहिती. 18व्या दिवशी पन्हाळा होता. अच्छा. मग तू विचार कर की अफजल खान मारून, म्हणजे अफजल खान मारणे हा मोठोच नाही अच्छा. ह्या लढाईत. ह्या लढाईत मोठं काय की अफजल खान मेल्यानंतर पहिलं सगळं आदिलशहाला घालतं. अफजल खानाला मारल्याचं शिवाजी महाराजांबद्दल की त्याला तलवारीने मारले असं पण काही ठिकाणी उल्लेख आहे. तसा उल्लेख आहे परमानंदांच्या शिवभारत ग्रंथात. त्यामध्ये त्यांनी सांगितले की कृपणिकेने मारला. हा. ती तलवार आहे का पट्टा आहे आता असा पण एक थोडासा हे, परंतु त्यांनी म्हणजे ते भेट वगैरे किंवा तसलं काही सांगितलं नाही, डायरेक्ट गेले आणि मारले. जयदेश कावलीमध्ये वाघनाकांचं उल्लेख, जयदेश कावली जे आहे त्यामध्ये वाघनाकांचं उल्लेख. आणि बिचवा हा पण वापरला असेल, बिचवा तेच तलवार म्हणून सांगितलं गेलं. नाही, बिछवा छोटा असतो. बिछवा हा विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून त्याला ते किंवा विंचवासारखा दिसतो म्हणून त्याला ते बिच्छूवर्ण बिछवा असं म्हणलं जातं. तर ह्याचे उल्लेख दोन आहेत. एक अज्ञानदासाचा पोवाडा, तो त्याच काळात रचला गेलेला आहे महाराजांसाठीच, आणि दुसरा आहे सभासद बकर. आता सभासद बकर हा ग्रंथ राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहिला, त्यामुळे तो समकालीन नाही असं आपण एकदा नाही की बाबा महाराज गेल्यानंतर लिहिला गेलेला ग्रंथ. परंतु अज्ञानदासाचा जो पोवाडा आहे हा समकालीन. मग आपल्याला समकालीनच 3 वेगळे वेगळे पुरावे पाहायला मिळतात की बाबा अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये वाघनक बिछवा, जयदेश कावलीमध्ये वाघनक आहे, आणि परमानंदांनी तर तलवारच डायरेक्ट लिहिली. त्यामुळे आता नक्की कशावरती हे करायचं किंवा काय, परंतु अज्ञानदासाचा पोवाडाच मला थोडासा विश्वासार्ह का वाटतो, का तर जयदेश कावली आणि पोवाडा या दोन्हीमध्ये पण आपल्याला वाघनक आले. अच्छा, बरोबर. दोन्हीमध्ये वाघनकांचा उल्लेख आलेला. त्यानंतर म्हणजे वाघनकांचा तर फिजिकल आपल्याला तो एव्हिडन्स मिळतोच, वाघनकही त्या काळात होतीच, त्यामुळे कदाचित त्या वाघनकांचा वापर त्या काळात त्या युद्धामध्ये झालेला. तर हा वाघनकांचा वापर तो पन्हाळा जिंकणं असेल. पन्हाळा जिंकल्यानंतर परत पुढच्या ज्या लढाया झाल्या किंवा मग पुढचं आग्रा हे प्रकरण सगळ्यात महत्वाचं आहे. पन्हाळ्याचं बाजीप्रभूंचं आपल्याला माहिती, तो पन्हाळ्याचा वेढा. तो महाराजांनी बघा तो पन्हाळ्याचा वेढा हा बॉर्डरवरती घातला. त्यावेळी सुद्धा अफजल खानाला प्रतापगड ही त्यावेळेच्या स्वराज्याची बॉर्डर होती, आणि मग अफजल खान मेल्यानंतर ती बॉर्डर एक्सटेंड झाली. त्याबरोबर ज्यावेळी हा आला सिद्धी जोहर, त्यावेळी सुद्धा त्याला बॉर्डरलाच जातो, बरोबर. त्यानंतर महाराज इथं अडकलेले असताना पन्हाळ्यावरती शाहिस्तेखान आला पुण्यात. आता महाराज पन्हाळ्यावरती अडकले त्यामुळे शाहिस्तेखान आत येऊ शकला, नाहीतर त्याला पण परत कुठंतरी बॉर्डरीवरच पकडला असता. मग तो शाहिस्तेखानावरचा छापा असेल जबरदस्त, म्हणजे परत शाहिस्तेखान इकडे यायचा नादालाच लागला. तिथनं डायरेक्ट बंगालच, तिथनं बंगाललाच रवानगी झाली, तिकडे इकडं महाराष्ट्राकडे नकोच म्हणला. मग शाहिस्तेखान असेल, त्यानंतर पुरंदरचा तह असेल, पुरंदरच्या तहानंतर आग्रा भेट जी झाली, आग्रा भेटीतून त्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटून येणं म्हणजे अनन्यसाधारण गोष्ट, ही क्रांतिकारी गोष्ट पण म्हणू शकतो आपण एखादी महाराजांच्या आयुष्यात. ही गोष्ट म्हणजे ह्या गोष्टीला तू कुठंच तुलना त्याची करू शकत. कोणच असा माणूस नाही की जो तिथं पडून आला. म्हणजे इतकं मोठं औरंगजेबाच्या दरबारात त्याचा अपमान त्यापेक्षा मोठी गोष्ट. मग त्याला वरण अपमान करायचा, तिथलं पळून यायचा, मग त्यानं कैद पण केले आपल्याला. त्याची ती कैद वगैरे मोडून तिथनं त्या आग्र्यातनं पळून यायची. बरोबर. म्हणजे ते तुम्ही सिंहाच्या चापड्यातच आहे नाही का, आतनं बाहेर आलाय तुम्ही अक्षरशः. म्हणजे इतकं धाडस असेल, त्याचं प्लॅनिंग असेल, आणि मग तिथनं पुढे मग राज्यारोहण असेल, नंतर मग त्यांचं दक्षिण दिग्विजय असेल, दक्षिण दिग्विजयामधला त्यांचा सगळा पराक्रम असेल, किंवा त्यातलं एका पत्रामधला उल्लेख आहे त्यांचा की 500 दक्षिणी यांच्या हाती राहिले, की बाबा आपण जे दक्षिण भारतीय राजे आहोत सगळे ते आपण एकत्र राहिलं पाहिजे औरंगजेबाचं संकट दूर करण्यासाठी किंवा औरंगजेबाला इथून घालवण्यासाठी. महाराज हे खरं दूरदृष्टी काय असावी तर ती म्हणजे महाराज. दूरदृष्टीचं समानार्थी शब्द कुणी विचारला तर ती छत्रपती शिवाजी महाराज. दूरदृष्टी असेल, प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टींमुळं ती व्यक्तिमत्व घडलेले, आणि त्या व्यक्तिमत्वामुळे आज आपण आहोत. म्हणजे आज आपल्याला अभ्यासाला म्हणजे अगदी तू आर्किओलॉजीचा अभ्यास करतास, प्रोटोहिस्ट्रीचा अभ्यास करतास, किंवा प्रत्येक क्षेत्र आपण अभियांत्रिकी पण घेऊ शकतो, त्यांनी केलेले बांधले असं बरं.
म्हणजे शस्त्र हा विषय पण महाराजांमुळे झालेला आहे. महाराजांच्या हातात जर आपल्याला तलवार दिसली नसती तर मला नाही वाटत की आपण कधी त्या तलवारीच्या संग्रहाच्या मागे लागलो असतो किंवा त्या तलवारीचा अभ्यासाचा मागे लागलो असतो. ते आपल्याला त्या महाराजांच्या हातात दिसली म्हणून आपल्या ते डोक्यात आहे. ती समजा अकबराच्या हातात दिसली असती तर मला नाही वाटत मी त्याचा अभ्यास केला असता. त्याच्या हातात मला ती जर पोटरे होत असेल तर महाराजांनी त्याचा म्हणजे त्या जगदंबेचा प्रहार इतका जोरात आहे की तो आपल्या मन मेंदू मनगट सगळ्यालाच ताकद देऊन जातो. तर एक शेवटचा प्रश्न विचारतो, म्हणजे आजच्या काळाला अनुसरूनच आहे. आजकाल शस्त्रांचा दुरुपयोग होतोय, म्हणजे याबद्दल काय वाटतं? म्हणजे काय काय पोरं आपण व्हिडिओ बघतो रील्स किंवा इतर गोष्टींवर ते तलवारीने केक वगैरे कापतात, तर त्याबद्दल काय सांगशील? काय ह्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे खरं बोलायला तितकं कमीच आहे. तलवारीने केक कापणं किंवा आता पुण्यात बघतो आपण कोयता गँग असेल किंवा काय, म्हणजे तलवारींनी केक कापणं किंवा तलवारी घेऊन नाचणं त्यांना मोठेपणा वाटतो. हा खरं की या गोष्टी केल्यानंतर त्यांना असं वाटतं की मी काहीतरी पराक्रमी. मुळात आहे ना ह्यामध्ये त्यांचा दोष नाही. त्यांना काय करायचंय माहिती का, एक तर ते स्वतः मेंदून किंवा त्यांच्या सगळ्या एकंदर मानसिकतेतनं ते असे एकतर कमकुवत असतात. त्यांना स्वतःच एक काय म्हणतो आपण त्याला, स्वतःची प्रतिमा अशी मोठी इलेबरेट करायची असते किंवा मी म्हणजे काहीतरी मोठा डॉन आहे. म्हणजे ह्या लोकांनी हे तलवार परत एक लक्षात घ्या, आपल्याकडे दसरा नावाचा सण आहे की जो शस्त्र पूजनासाठी किंवा शस्त्र मिरवण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर लग्न समारंभासारखा सण आहे की ज्या सणामध्ये आपल्याला त्या तलवारींना त्या शस्त्रांना मान आहे की मामाच्या हातामध्ये असते, नवरदेवाच्या हातामध्ये कट्यार असते किंवा तलवार असते. मग ह्या गोष्टी त्या सगळ्या काय म्हणतो आपण त्याला, ह्या सगळ्या गोष्टी या संस्कृतीला जोडू नयेत. मग तुम्ही त्या गोष्टींमध्ये दाखवा. त्यामुळे तुला तो भाग हिंसक वाटतो का की बाबा लग्नात तलवार धरून मामा उभा आहे, तो हिंसक वाटतो की बाबा नाही आता मग तुम्ही हुंडा नाही दिला की तुम्हाला कापूनच टाकतो, असं काय नाही ना ते. किंवा दसऱ्यासारख्या सणामध्ये असेल किंवा आता काही ठिकाणी आता मोठी मोठी जी देवस्थान आहेत तर त्या देवस्थानांमध्ये त्या तलवारींना मान आहेत. आता आपण खंडोबाचं पाहतो, मर्दानी दसरा असतो तिथं, तो त्याचा खंडा मोठा 44 किलोचा, मग तो खंडा मिरवणं, तो उचलणं, मग त्यातून मर्दुमकी दाखवतात लोक की 44 किलोचा खंडा दाताना उचलतात. चेष्टा नाहीये ती एवढ्या मोठ्या आकाराचं ती तलवार उचलणं. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीतनं ती संस्कृती दिसते. आणि ह्या केक कापण्यातनं कुठली संस्कृती? या केक कापण्यातनं आपल्याला ना आपण बावळट दिसतो, अजिबात त्यातनं काय तुमची दहशत निर्माण होत नाही किंवा काही होत नाही. तलवारीनं केक कापणे ह्यातनं कुठल्याही प्रकारची दहशत निर्माण होत नाही. त्यातनं आपण किती मूर्ख आहोत. शस्त्राला चुकीच्या अर्थीने लोक घेतात, तलवारीला चुकीच्या अर्थीने लोक घेतात. ज्या गोष्टीला आपल्याकडे घरात पुजलं जातं, आपल्याकडे सण समारंभांमध्ये ज्या गोष्टीला पुजलं जातं तिचाच आपण अपमान करतो. बरोबर, साधी गोष्टी. आणि मग ह्या अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत असं आपण म्हणून तरी काही ऐकणार नाही. पण पोलिसांनी मला तर वाटतं या सोशल मीडियाचा एक काय फायदा आहे की हे स्वतःचं मोठेपण करायला सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात आणि पोलिसांपर्यंत गेले की पोलीस उचलून येणार. चांगली गोष्ट आहे, काय गरज नाही ह्याची केक कापणे म्हण किंवा नाचणे म्हण किंवा बऱ्याचशा गोष्टीत मी बघतो आता कमरेला तलवार लावायची, रीलसाठी चालायचं, काहीतरी डायलॉग खतरनाक, मागं गाणं, काय गरज आहे का? मग तुझ्याकडे ती तलवार असली तरच तू डेंजर दिसणार. तू तुझ्या काहीतरी कामात तू दाखवला बाबा डेंजरपणा तुझा. तलवार कमरेला लावून काही कोण डेंजर होत नाही. किंवा आता बंदूक असते, काही लोक आता बघतो आपण किंवा कमरेला बंदूक असते, चालवायची तर माहित नाही, लायसन दिलंय सरकारनं म्हणून कुठेही तुम्ही दाखवत त्यानं होतं काय? बरं हा मूर्खपणा आहे. बंदूक असणे आणि बंदूक चालवता येणे, तलवार असणे तलवार चालवता येणे, तुझ्यासाठी गाडी असणे गाडी चालवता येणे, यात फरक आहे ना. मग त्या चालवता येणाऱ्या पण ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही चांगल्या कामासाठी चालवा. आता पोलिसांकडे आपण बघतो, पोलिसांकडे तर त्यांना तर सरकारने दिलेली वापरायला किंवा आपले जे जवान आहेत जवानांकडे शस्त्र असतात मग ते मिरवत फिरतात. किंवा आता त्या जवानांकडे बेयोनेट असतं किंवा समजा त्यांच्याकडे जी रायफल आहे त्याला पुढे ते बेयोनेट असतं, म्हणजे पुढे संगीन असतं, ती बंदुकीला नाही का पुढे चाकू असतो. त्या चाकून कधी कुठला सैनिक केक कापतो त्याला माहिती ना त्याचं महत्व काय. मग त्याच्याकडे तर रोज येते, त्यानं किती काय काय केलं पाहिजे. मूर्खपणा हा सगळा आपण सोडला पाहिजे. जरा त्याचं चांगलं काहीतरी बाबा त्याचा अभ्यास करा माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो कसा अभ्यास करायचा, अभ्यास करू आपण. तर शस्त्रांचा प्रवास खूप भन्नाट होता आणि नक्कीच आजच्या युवकांना यातून खूप माहिती मिळेल. चंद्रहास गाजावाजाच्या व्यासपीठावर आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा.